हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय बटाटा मटार आणि फ्लॉवरची भाजी, चमचमीत झणझणीत आणि चविष्ट. तर त्याच्यासाठी एक छोटंसं वाटण बनवलं घेतलेलं आहे. एक मिरची, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं आणि एक टोमॅटो आहे, त्याचं वाटण बनवलेलं आहे. आपण दुसरीकडे फ्लॉवरचे तुकडे गरम पाण्यात टाकणार आहोत. गरम पाण्यात मीठ आणि हळद घातलेली आहे आणि ते उकळवून घेणार आहोत. तर इथे मी एका कढईत 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलात जिरी टाकलेली आहे. जिरी, 1 तमालपत्र आणि 2 मध्यम साईजचे कांदे बारीक करून घातलेले आहेत. कांदा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं ते वाटण घ्यायचं आहे. चांगलं भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर आपण 1 चमचा धनेपूड घातली आहे. 1 चमचा आपण लाल तिखट घातलं आहे. हे काश्मीरी लाल मिरची आहे, जे फक्त कलरसाठी आहे. त्याने कलर भाजीला छान येतो आणि चव येते, तिखट अजिबात नसते. त्याच्यानंतर आपण पाव चमचा हळद घातलेला आहे आणि माझ्याकडचा घरगुती काळा मसाला जो आहे तो 2 चमचे घातलेला आहे. तुमच्याकडे जो कोणता असेल, कांदा लसूण असेल किंवा तुमचा कोणताही साठवणीतला असेल तो तुम्ही घाला. आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार. नंतर एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून फोडी करून घेतलेला आहे. अर्धी वाटी मटार घेतलेत. मटार हे फ्रोझन आहेत आणि ते मटार मी घातलेले आहेत. आणि 1 वाटी फ्लॉवरचे तुकडे आहेत, जे मी हळद मिठाच्या पाण्यात उकळवून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे ही भाजी आपण हलवून मिक्स करून घ्यायची आहे एकत्रित पूर्णपणे, जेणेकरून पूर्ण मसाला सगळीकडे कोट होईल. आणि आपण 2 मिनिटासाठी ही भाजी झाकून ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून पाणी घातलेलं आहे आपण याच्यात. आणि हे पहिली उकळी ही चांगली खळखळून येऊ द्यायची, झाकून ठेवायचं, खळखळून येऊ द्यायची. आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत गॅस मध्यम आचेवरती, जेणेकरून मध्यम आचेवरती आपली भाजी पटकन शिजेल. आणि याच्यापेक्षाही तुम्हाला फास्ट प्रोसेस हवी असेल तर तुम्ही ही भाजी डायरेक्ट कुकरला लावू शकता. आणि तयार आहे आपली आलू मटर गोबीची भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटून नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.